सिद्धू का आहे इकडे किंवा सिद्धू काय करतोय इथपासून सगळे प्रश्न आहेत. पण ते आय थिंक बघायला लागल्यावरच कळणार आहे. जरी ती ब्राईड असली तरी सुद्धा मी तिला असं म्हणते की नवरी कोण आहे असं वाटेल लोकांना, इतकं ती मला जास्त मदत करत असते. सो छान बॉन्डिंग आहे आमचं. एक्सपेक्टेशन्सच्या पलीकडचं आहे सगळं. म्हणजे अगदी याचा फील, याचं डेकोरेशन, खरं लग्न चालू आहे का इतपत आम्हाला वाटतंय. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जा मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. झी मराठीने खूप चांगला इव्हेंट अरेंज केला आहे, ज्यामध्ये पारू आणि लक्ष्मी निवास या दोन मालिकांचं एकत्र भव्य मंगल कार्यालय आहे. आणि या निमित्तानं सध्या माझ्यासोबत आहे तुमची लाडकी जोडी. म्हणजे लवकरच त्यांचे एकत्रित सीन्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कुणाल आणि अक्षया कसे आहात दोघे? मस्त, कमाल, फर्स्ट क्लास, एकदम मस्त. बरं कुणाल, एरवी आम्ही तुमचे प्रोमोज बघत असतो, आत्ता कुठे तुम्हाला दोघांचे सीन्स एकत्र सुरू झालेत. आज जयंत आणि जान्हवीचे लग्न, पण पुढे भावना आणि सिद्धिराजचं लग्न होईल का, किंवा कसा आहे पुढचा ट्रॅक? खूप ड्रामा आहे ॲक्च्युली अजून पुढे, आणि ते होईल का नाही होईल हे माझ्या मते तुम्ही जसं बघत राहाल तसं तुम्हाला कळेलच. सो ते सिक्रेटच राहिलेलं चांगलं आहे. पण आत्ता या लग्न सोहळ्यात पण आय थिंक खूप ड्रामा आणि खूप ट्विस्ट अँड टर्न्स आमच्या ट्रॅक मधले पण खूप रिव्ह्यू सिद्धू का आहे इकडे किंवा सिद्धू काय करतोय इथपासून सगळे प्रश्न आहेत. पण ते आय थिंक बघायला लागल्यावरच कळणार आहे. आणि ते खूप इंटरेस्टिंग आहे ड्रामा. सो सगळ्याच कॅरेक्टर्सच्या या अख्ख्या ओव्हरऑल लग्नामध्ये खूप इंटरेस्टिंग ट्रॅक्स आहेत. अगदीच भावना, तू नवरी मुलीची बहीण आहेस मालिकेमध्ये, त्यामुळे ऑब्व्हियसली मोठी बहीण असल्यामुळे खूप रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. तर आता तू किती एन्जॉय करतेस जान्हवीचं लग्न, किंवा पर्सनली दिव्याला सुद्धा मेकअपमध्ये काही हेल्प वगैरे आहे का? कसा आहे तो पण? आहे मी करते मदत, पण कधीतरी तीच जास्त मला मदत करते. जरी ती ब्राईड असली तरी सुद्धा मी तिला असं म्हणते की नवरी कोण आहे असं वाटेल लोकांना, इतकं ती मला जास्त मदत करत असते. सो छान बॉन्डिंग आहे आमचं. दोन मालिका एकत्र येऊन पहिल्यांदाच असं काहीतरी वेगळं करतात. आणि कुणाला आय गेस तू टेलिव्हिजनमध्ये तरी मराठी टेलिव्हिजनमध्ये नवीन आहे, त्यामुळे इतकं सगळं पहिल्याच मालिकेला तुला अनुभवायला मिळतं. तर काय सांगशील, कलाकारांसोबत काम करताना किती मजा येते? हे खूपच ग्रँड आहे, कारण आम्ही जसे सीन शूट करतो आणि मी ते बघतोय ते मला खूपच वरच्या स्केलचं वाटतं, कारण एवढा ग्रँड फिल्म्समध्ये पण होत नाही. तर खूपच मजा येते, आणि एवढ्या लार्ज स्केलवरती कधी मी एक्सपेक्टच नव्हतं केलं. पण आय एम व्हेरी फॉर्च्युनेट दॅट आय एम वर्किंग विथ दिस टीम. पेक्षा झी मराठी तर ऑलवेज तुझ्यासाठी स्पेशल राहीलच आहे. पण तू पर्सनली किती एन्जॉय करते, आणि लग्नामध्ये काय ट्विस्ट येणार आहे याबद्दल काही सांगशील का? लग्नामध्ये ट्विस्ट आहेत, थोडेफार आहेत. आणि लग्न खूप एन्जॉय करतोय आम्ही, कारण झी मराठीने खरंच खूप ग्रँड सोहळा हा सगळा आयोजित केला आहे. आणि एक्सपेक्टेशन्सच्या पलीकडचं आहे सगळं. म्हणजे अगदी याचा फील, याचं डेकोरेशन, खरं लग्न चालू आहे का इतपत आम्हाला वाटतंय. इतकं कमाल सगळी अरेंजमेंट आहे. त्यामुळे दिमागदार सोहळा बघायला मिळतोय आम्हाला सुद्धा. तर आय थिंक प्रेक्षकांना तर खूप मजा येणार आहे. थँक्यू सो मच. फार वेळ घेत नाही तुम्हाला दोघांचं, पण जाता प्रेक्षकांना काही सांगायचं का? काही नाही, आमचा शो नक्की बघा. आमचा महासंगम जो आहे तो आजपासून टेलिकास्ट होणार आहे झी मराठीवर 7:30 ते 9. येस, करेक्ट. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.